नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या एमपीएससी आन्सर रायटिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सायन्स अँड टेक मधला क्वेश्चन एक डिस्कस करणार आहोत किंवा इंटरनल सिक्युरिटी मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. सायबर सुरक्षेचे वेगवेगळे घटक कोणते आहेत? सायबर सुरक्षेतील आव्हाने लक्षात घेऊन भारताने सर्वसमावेशक राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण किती प्रमाणामध्ये यशस्वीरित्या विकसित केलं आहे ते तपासा. असा प्रश्न आहे यूपीएससी 2022 मधला आणि तो तुम्हाला 250 शब्दांच्या मध्ये लिहायचा आहे. आता हा प्रश्न थोडा ट्रिकी का आहे? कारण याच्यामध्ये खूप सारा स्टॅटिक डेटा तुम्हाला वापरावा लागणार आहे. हा जो पहिला भाग आहे प्रश्नाचा की सायबर सुरक्षेचे वेगवेगळे घटक कोणते, तर नॉर्मली हे तुम्हाला करंटमध्ये न्यूजपेपर्समध्ये वाचायला मिळणार नाही. तुम्ही जो स्टॅटिक अभ्यास करता त्याच्यामधनं हा भाग तुम्हाला घ्यावा लागतो. मग आता याच्यामध्ये फोकस काय आहे आणि लोकस काय आहे आपण बघूया. तर सायबर सुरक्षा घटक हा एक महत्वाचा याच्यामध्ये फोकस आहे. त्यानंतर किती प्रमाणामध्ये भारताने सर्वसमावेशक राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण यशस्वीरित्या विकसित केलेले आहेत, हा एक आपला फोकस असणार आहे. आणि लोकसमध्ये काय असू शकतं की सायबर सुरक्षेतील आव्हाने लक्षात घेऊन, म्हणजे जेव्हा तुम्ही विकास काय केला भारताने तपासणार आहात तेव्हा काय लक्षात ठेवलं पाहिजे तर सायबर सुरक्षेची आव्हानं काय आहेत आजच्या घडीला आणि भारत काय करतोय या अनुषंगाने आपलं उत्तर असलं पाहिजे. तर पुढे जाऊया आपण. आता याच्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहाल, तर सायबर सिक्युरिटी म्हणजे काय याच्यावरती आपल्याला थोडं लिहावं लागेल. आणि जसं मी नेहमी सांगतो की जेव्हा एखादं सत्यवाक्य केलेलं असतं आयोगाने तर त्याला सपोर्ट करणारं काहीतरी करंट मधला डेटा किंवा फॅक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. मग सायबर सुरक्षा म्हणजे काय असतं, तर सायबर सुरक्षा म्हणजे सायबर स्पेसचं संरक्षण किंवा गंभीर माहितीच्या पायाभूत सुविधांचं यांचं सायबर हल्ले, नुकसान, गैरवापर किंवा आर्थिक हेरगिरी यापासून संरक्षण इत्यादींचा समावेश हा सायबर सिक्युरिटीमध्ये होतो. त्यानंतर यामध्ये विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेले तंत्रज्ञान आणि पद्धतींचाही समावेश होत असतो. आता हा जो एक महत्वाचा फॅक्ट आहे तो मला या प्रश्नाच्या मध्ये खूप महत्वाचा वाटतो की मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT भारत सरकार त्यांच्यानुसार भारतात 2022 मध्ये 13.91 लाख सायबर सुरक्षा घटना घडलेल्या आहेत. आता मी काय केलंय की प्रश्नामध्ये जी गोष्ट विचारलेली आहे त्याला सपोर्ट करणारा एक फॅक्ट फक्त इथे दिलेला आहे. तर असे करंट मधले फॅक्ट्स आपल्याला खूप जास्त गरजेचे असणार आहे. ओके, हे सिद्ध करतं की हा सायबर क्राईम खूपच जास्त सिरियस लेवलवरती आज भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके, त्यानंतर आता सायबर सुरक्षेचे वेगवेगळे घटक कोणते आहेत. जसं मी म्हटलं की हा स्टॅटिक भाग आहे तर हे 6 घटक आपल्याला माहिती असले पाहिजेत. मग त्यातला पहिला घटक कोणता आहे तर अनुप्रयोग सुरक्षा किंवा त्याला ऍप्लिकेशन सिक्युरिटी म्हणतात. ऍप्लिकेशन सिक्युरिटी म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही एखादं ऍप्लिकेशन बिल्ड करत असता, विकसित करत असता, ते करत असतानाच सायबर सिक्युरिटी त्याच्यामध्ये अंतर्भूत करणं याला ऍप्लिकेशन सिक्युरिटी असं म्हणतात. त्यानंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, जी माहिती आपण वापरत असतो त्याच्याबद्दल सिक्युरिटीच्या वेगवेगळ्या पद्धती राबवणं हा एक त्याच्यामधला घटक येतो. त्यानंतर डिझास्टर रिकव्हरी प्लॅनिंग, म्हणजे जर समजा एखादा हल्ला झाला तर त्याच्यामधनं आपण रिकव्हर कसं करायचं किंवा माहितीची पुनर्प्राप्ती कशी करायची किंवा सगळ्या सिस्टीम रिस्टोर कशा करायच्या याच्याबद्दलचा एक महत्वाचा घटक असतो. त्यानंतर नेटवर्कची सुरक्षा, त्यानंतर अंतिम वापरकर्ता सुरक्षा म्हणजे एंड युजर जो असणार आहे, म्हणजे जो आपण असतो व्यक्ती, त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काय सिक्युरिटी अवलंबल्या पाहिजेत हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये घटक येत असतो. आणि ऑपरेशनची सुरक्षा, म्हणजे तुम्ही ऑपरेट करत असताना सिस्टीम्स त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटीच्या कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत हा सांगणारा एक महत्वाचा घटक त्याच्यामध्ये असतो. तर हे जे घटक तुम्ही बघता की कुठेही तुम्हाला करंटमध्ये आढळणार नाही, तर हे थोडं स्टॅटिक भाग आहे, तुम्हाला पुस्तकांच्या मधनं किंवा क्लासमधनच हा कळू शकतो. आता पुढचा जो फोकस होता आपला तो म्हणजे की किती प्रमाणामध्ये भारताने सर्वसमावेशक राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण यशस्वीरित्या विकसित केलेलं आहे. हा 100% करंट अफेअर्स वरतीच आहे. इथे तुम्हाला काही पुस्तकं वगैरे मदत करणार नाही. तर जेवढं जास्त तुमचं वाचन असेल तेवढं चांगला हा पाठ तुम्हाला आन्सर करता येऊ शकतो. तर आपण बघूया की भारताने काय काय केलेलं आहे सायबर सुरक्षेच्या बाबतीमध्ये. तर पहिलं इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम CERT-IN ची स्थापना केली 2004 मध्ये. त्यानंतर नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर याची स्थापना केलेली आहे. इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर I4C 2018 मध्ये स्थापन झाला होता आणि याच्यावरती प्रश्न पण त्यावेळेस विचारला होता UPSC मध्ये. हा कार्यक्रम एक महत्वाचा होता. यासारख्या सायबर गुन्ह्यांशी संबंधित विशेष एजन्सीची स्थापना
भारताने केलेली आहे. त्यानंतर सायबर क्राईम संबंधित धोक्यांच्या बद्दल जागरूकता पसरवण्यासाठी, लक्षात ठेवा सायबर क्राईमच्या मध्ये हा पॉइंट कधी मिस नाही करायचा, जागरूकता पसरवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी सरकारी उपक्रम पण काही सुरू केलेले आहेत. त्यातला पहिला उपक्रम कुठला आहे? सायबर सुरक्षित भारत पहिला आहे, सायबर सुरक्षित भारत. त्यानंतर 2018 सुरू झाला. त्यानंतर सायबर स्वच्छता केंद्र 2017 मध्ये सुरू केले होते. आणि माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता प्रकल्प म्हणजे काय? इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एज्युकेशन अँड अवेअरनेस प्रोग्राम. जसं मी म्हटलं की लोकांच्या मध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करणं. तुम्हाला आता पण बघा अनेक जाहिरातींच्या माध्यमातून सांगितलं जातं की OTP शेअर करू नका. तर हा अवेअरनेसचाच एक कार्यक्रम आहे. तुम्ही एक्झाम्पल पण तिथे लिहू शकता की बँकचे OTP शेअर न करणं हा अवेअरनेस प्रोग्राम त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर सायबर गुन्ह्याचा सामना करण्यासाठी सरकारने 2013 मध्ये राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण लागू केलं. आता हे धोरण सुद्धा आपल्या दृष्टिकोनातनं खूप महत्वाचं आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण हे एकमेव धोरण भारतामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हाही महत्वाचा भाग आहे. तो पारित झाला आणि 2018 मध्ये आपण त्याच्यामध्ये सुधारणा केलेली दिसते. आता याच्यात काय कमतरता आहे की 2008 नंतर काय सुधारणा केली तुम्ही याच्यामध्ये? तर काहीच केलेली नाही. मग कन्क्ल्युजन लिहित असताना तुम्ही याच्यावरती येऊ शकता. 2020 मध्ये राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरणाची संकल्पना लेफ्टनंट जनरल राजेश पंत यांच्या नेतृत्वाखाली केली होती. कुठे? तर डेटा सुरक्षा परिषद, डेटा सिक्युरिटी काउन्सिल द्वारे तयार केली गेली होती, पण केंद्राकडनं त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये अजून. ठीक आहे. तर हा एक इनकम्प्लीट प्रोजेक्ट आहे जो कन्क्ल्युजन मध्ये तुम्ही त्याला ऍड्रेस करू शकता. ठीक आहे. तर एवढे कार्यक्रम किंवा धोरणं भारत सरकारने केलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि ही मल्टी डायमेन्शनल आहेत. त्यानंतर धोरणातली काही आव्हाने अजून पण शिल्लक आहेत की सायबर सिक्युरिटीचा सामना करत असताना काय आव्हानं आपल्या समोर आहेत आणि ही जागतिक आहेत, एकट्या भारताच्या समोर नाहीयेत. तर ती काय आहेत बघूया आपण. पहिलं की अतिरिक्त प्रादेशिक स्थानांवरनं हल्ल्यांचा मागोवा घेणं खूप कठीण आहे. म्हणजे एक्स्ट्रा टेरिटोरियल अटॅक जे होतात, चायनामधनं अटॅक झाला, पाकिस्तानमधनं अटॅक झाला, तर त्यांचा मागोवा घेणं थोडं आपल्याला अवघड जातं. आंतरराष्ट्रीय समन्वय करण्यामध्ये अडचण आहे. समजा कुठल्या दुसऱ्या देशांमधनं एखादा सायबर हल्ला झाला तर त्या दोन देशांमध्ये कोऑर्डिनेशन बऱ्याचदा नसतं. त्यानंतर भारत सायबर सुरक्षेवरील बुदापेस्ट कन्व्हेन्शनचा सदस्य नाही, जो तपास तंत्र सुधारणा आणि राष्ट्रांमधलं सहकार्य वाढवून सायबर गुन्ह्यांची निराकरण करण्यास मदत करतो. तर बुदापेस्ट कन्व्हेन्शन हे सायबर सिक्युरिटीवरचं एकमेव इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आहे आणि त्याचा भारत सदस्य नाहीये. तर ही एक कमतरता आपल्याला दिसते. नंतर सायबर सुरक्षा फ्रेमवर्कमध्ये खासगी क्षेत्राचा सहभागाचा अभाव आहे. कारण खासगी क्षेत्र नाहीये म्हणजे टेक्नॉलॉजी नाहीये, ह्युमन रिसोर्स नाहीये. त्यानंतर सायबर सुरक्षा संबंधित समस्या हाताळण्यासाठी पुरेशी आणि आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मानव संसाधनाचा अभाव आहे. भारतामध्ये हा नेहमीच राहिलेला आहे, ह्युमन रिसोर्स ची कमी. ओके. आता या सगळ्यांना घेऊन आपल्याला कन्क्ल्युजन लिहायचं असतं. म्हणजे मी सांगितलं की भारताने खूप काही केलंय पण काही गोष्टी कमी पण आहेत. मग त्या कन्क्ल्युजन मध्ये ऍड्रेस करा. सोल्युशन ओरिएंटेड कन्क्ल्युजन आपण देऊ शकतो. कसं देऊ शकतो? मी मुद्दाम पूर्ण कन्क्ल्युजन इथे लिहिलेलं आहे की निधी निश्चित करणं म्हणजे एक्सपेंडिचर किंवा फंड्स देणं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. जागरूकता वाढवणं, त्यानंतर खासगी क्षेत्राचा मोठा सहभाग करून घेणं, जागतिक सहयोग करून घेणं, IT कायदा आणि सायबर सिक्युरिटी पॉलिसी अद्ययावत करणं आणि मानव संसाधन विकासावरती लक्ष केंद्रित करणं. म्हणजे ज्या ज्या कमतरता आपण बघितल्या होत्या त्या सगळ्या मी इथं ऍड्रेस केल्या. मी काय करतोय? सोल्युशन देतोय. राईट. त्यानंतर पुढे काय लिहिलं की सायबर गुन्ह्यांच्या बदलत्या स्वरूपांसह भारताने त्यांच्याकडून निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. जे केलंय ते केलेलं आहे. तथापि सायबर गुन्ह्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांना प्रभावीपणे संबोधित करण्यासाठी अजून काही करणं आवश्यक आहे. काय करायचंय? तर इथं आपण ऑलरेडी दिलेलं आहे की काय काय अजून गोष्टी करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर हा थोडा अवघड प्रश्न होता म्हणून मी जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. इकडेच थांबूया. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.